विधेयकासंदर्भात आज चर्चा होती। एकंदरीत सर्व म्हणजे आपल्या पक्षाचा या विधेयकाला विरोध दिसून आला, परंतु ठाकरेंच्या शिवसेनेकडून म्हणजे एकीकडे कौतुकी करण्यात आलं तर दुसरीकडे अनेक बाबी अशा दाखवून देण्यात आल्या। नेमकं चाललंय काय? बघा, जे बिल आज आलेलं आहे धर्मस्वातंत्र्याचं, त्या बिलामध्ये जे काही संविधानामध्ये आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे त्याच्यावरच घाला टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। कोणाला धर्म परिवर्तन करायचं असेल, कोणाचं प्रेमविवाह असेल तर त्याला 60 दिवसाचं नोटीस द्यावं लागेल आणि 60 दिवसामध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्याची पण प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहे। याचाच अर्थ त्या हा जो कायदा येतो आहे तो संविधानाला डावलून केला जातोय असं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि म्हणून या कायद्यामध्ये हा कायदा जे काही संविधानामध्ये अधिकार आहेत त्याच्यावर ओव्हररूल करण्याचा प्रयत्न होत आहे। आणि म्हणून या कायद्याला संयुक्त समितीकडे याला पाठवावं, जेणेकरून या कायद्यातलं प्रॉपर जे काही गोष्टी आहेत त्या पुढे आणल्या जातील आणि मग हा कायदा आपल्याला पारित करता येईल। त्यामुळे जे काही आता टार्गेट केलं जात असेल कुठल्या धर्मावर ते अजिबात होऊ शकत नाही। या कायद्याला सर्वांनाच घेऊन चालण्याचा कायदा महाराष्ट्रासारख्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये व्हावा, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात व्हावा, ही भूमिका काँग्रेस पार्टीची आहे। राहिलं शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्याबद्दल तुम्ही बोललात, त्याच्यामध्ये त्यांनी एकीकडे भूमिका समर्थनाची केली, एकीकडे त्याच्यातले हे जे क्लॉज आहेत या क्लॉजबद्दलची पण त्यांनी भूमिका व्यक्त केली। नेमकं त्यांचं मत काय त्याच्यामध्ये हे त्याच्यातून त्याला स्पष्ट करावं, ही भूमिका आमची आहे। आज दुपारी त्यांची अध्यक्षांसोबत चर्चा झाली। ती चर्चा कुठेतरी असं म्हटलं जात होतं की विरोधी पक्ष नेते या पदासंदर्भात होती, परंतु आज ह्या संपूर्ण चर्चा समोर आल्यानंतर असं वाटतंय का कुठेतरी ही चर्चा काहीतरी वेगळ्याच दिशेने जात होती? मला माहिती नाही, त्या बैठकीत मी नव्हतो, त्यामुळे मला त्याच्यावरचं आता प्रतिक्रिया देणं बरोबर ठरणार नाही। पण महाविकास आघाडीची एकंदरीत या संपूर्ण कायद्याला घेऊन काय एकंदरीत तुमची भावना असेल? नाही, हा कायदा जो आहे हा संविधानाला डावलून आपला स्वतंत्र कायदा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। त्यामुळे याच्यातले जे काही क्लॉज आहेत ते अडचणीचे ठरणार आहेत आणि त्या अडचणीचे क्लॉज याच्यामध्ये येऊ नये ही भूमिका आमची आहे। आणि म्हणून हा संयुक्त समितीकडे आजचं बिल जावं ही भूमिका आमची आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की कोणावरती जोर जबरदस्ती जर करून धर्मांतर केलं जात असेल तर त्यावरती आम्ही हा कायदा पारित करतोय। त्यांचं असं म्हणणं नाही की जर कोणाला स्वतःहून जर धर्म परिवर्तन करायचं असेल किंवा दुसऱ्या धर्मात जायचं असेल तर त्याला कुठलाच हा कायदा जो येतो म्हणजे संविधानातलं कलम 25 प्रमाणे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेलाच आहे। त्याच्यामुळे कोणालाही जबरदस्ती कुठल्याही धर्माला स्वीकारायचं बळानं प्रयत्न केला जातो तर त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करायचा अधिकार संविधानानेच दिलेला आहे सरकारला। त्याच्यामुळे हे सरकार काही वेगळं करते असं नाही। मुख्यमंत्र्यांनी जेव्हा इंट्रोड्यूस हे बिल केलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, पण जे मी मगाशी सांगितलं की जे क्लॉज याच्यामध्ये टाकलेले आहेत ते या सगळ्या, आणि या कायद्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की एखाद्याने आरोप करायचा आणि तो आरोप कोणाला प्रूव्ह करायचा आहे, जे कोणी लोक त्याच्यामध्ये ॲक्यूज होणार आहेत त्यांना हा प्रूव्ह करायचा आहे, आरोप करणाऱ्याला नाही। त्याच्यामुळे सर्वसामान्य लोक या कायद्यामध्ये पिळले जातील, विशिष्ट धर्माचे लोक पिळले जातील आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये असा कायदा होऊ शकत नाही आणि हीच भूमिका आमची आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।